मी पुण्यात पहिला होता फ्री इलेक्ट्रिसिटी ड्राईव्ह हे केलं होतं सर. माझ्या स्वखर्चाने हे केलं. मी फंड जनरेट नाही केलं सर. जे लोक आहेत सर ते खड्ड्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट होतो. एखादा तुम्ही पॉटहोल फिल करा ना, कोणाचं तरी आयुष्य तुम्ही वाचू शकता. तुम्ही एखादा जर खड्डा बुजवला कुठं तर कोणाचा वेट न करता तर तुम्ही कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकता. तर आपण कुठंतरी मराठी शाळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे जर प्रोग्राम आणू शकलो 5वी ते 10वी पर्यंत, तर लोकांना ते इंटरेस्ट येईल, ते स्टुडंट्सला इंटरेस्ट येईल तिकडे शाळेमध्ये जायला. गुनाह से पहले सोचना सीखो, जिंदगी को समझना सीखो, गलती इंसान से होती है पर इंसानियत से संभलना सीखो. टेक्नॉलॉजीने आपल्याला लोकांचे हृदय जोडले पाहिजे, ना की जाती धर्मानी आपण तोडायला नाही पाहिजे. धर्म नंतर पहिला माणुसकी. आमच्या समाजात हेच शिकवलंय की तुमच्या भाऊ बहिणाच्या अगोदर किंवा रिलेटिव्हच्या अगोदर पहिला हक्क तुमच्या आजूबाजूवाल्यांचा आहे. जात धर्म हे आम्ही बघत नाही आणि ह्याच्या मागं पण आम्ही बसवलेत सर, कधी जात धर्म बघितला नाही. तर संविधान समजलं असेल तर तुला समजलं. जय जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराया. आपल्याला आयुष्य एकदाच भेटतो सर. या आयुष्यामध्ये आपल्यासाठीच नाही पण लोकांसाठी पण जगायला पाहिजे. सडकों से दिल तक रास्ते बनाते हैं हम, यूसुफ फाउंडेशन के साथ जिंदगियां बनाते हैं हम. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आपण 21व्या शतकात वावरतोय, परंतु आपण पाहतो की अजूनही कित्येक घरांमध्ये अंधार आहे. आपले रस्ते चांगले नाहीत म्हणण्यापेक्षा खड्डेयुक्त रस्ते आपण पाहतो. शिक्षणाची दुरवस्था आपण पाहतो. तर प्रत्येक वेळेस आपल्याला अपेक्षा असते सरकारची, सरकार आमच्यासाठी काहीतरी करेल, परंतु सरकार काही आपल्याला तेवढ्या लेवलला प्रत्येक ठिकाणी पोहोचताना दिसत नाही. अर्थात मला सरकारला नावं ठेवायची नाहीत किंवा चांगले म्हणायचं नाहीये, परंतु आज आपल्याकडे असे गेस्ट आहेत की जी कामं सरकारने केली पाहिजेत ती कामं तो युवक करतोय. लोकांच्या घरामध्ये अंधार बुजवण्याचं काम तो करतोय. जे लोक अंधारात राहत आहेत त्यांना प्रकाश देण्याचं काम करतोय. ज्या रस्त्यांवरती खड्डे पडलेले ते खड्डे बुजवण्याचं काम करतोय. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण एआयच्या युगामध्ये एआयचं शिक्षण मिळावं याच्यासाठी प्रयत्न करतोय. एकंदरीतच एन्व्हायर फ्रेंडली कन्सेप्ट घेऊन आलेला हा युवक कोण आहे? कारण आपण पाहतो की एखादं चांगलं काम होत असेल आणि जर त्याला त्याची प्रसिद्धीची हाव नसेल तर तो युवक किंवा ती व्यक्ती ते कामं करत राहतो. परंतु अशी कामं समाजासमोर येणं गरजेचं आहे, कारण त्या कामांमधून अनेकांना कामं करण्याची स्फूर्ती मिळू शकते. आज आपल्यासोबत आहेत युसुफ फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच एमराल्ड कन्स्ट्रक्शनचे MD, ज्यांचं सिव्हिल इंजिनियर झालंय, असे जावेद शेख सर आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर तुमच्याविषयी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण हे, एक मुस्लिम समाजातील युवक समाजासाठी काहीतरी करतोय हे समाजाला दाखवण्याची गरज पडते, हे मोठं दुर्दैव आहे. कारण आपण पाहतो की कुठली NGO असेल किंवा कुठल्याही समाजातला व्यक्ती असू द्या, एखादं समाजासाठी काम करत असेल तर त्याचा गवगव होतो. तुमच्या काही न्यूज पाहिल्या, तुमच्या काही व्हिडिओज पाहिले आणि त्याच्या खालच्या कमेंट्स वाचल्या. त्या कमेंट्स वाचताना फक्त एक दुःख या गोष्टीत झालं. आनंद हा होत होता की एक युवक समाजातील ग्रासलेल्या लोकांना काहीतरी आनंद देण्यासाठी त्यांच्या सुखसमाधानात सहभागी होतोय आणि त्यांच्या जीवनात प्रकाश आणतोय. घरात प्रकाश आला म्हणजे जीवनात प्रकाश आला. परंतु त्या कमेंट्स अशा होत्या की एक मुस्लिम तरुण अशी कामं करतोय, जे कामं सरकारने केली पाहिजेत ती कामं मुस्लिम तरुण करतोय. प्रत्येक ठिकाणी मुस्लिम तरुण. याच्यातून एकतर समाजाचा असा समज झालाय की मुस्लिम तरुण जास्त या क्षेत्रात येत नाहीत, त्यात तुम्ही आलात. हा त्या कमेंट्सवरून मी बांधलेला अनुमान. तुम्ही जे काम करताय हे समाज उपयोगी आहे, खूप चांगलं काम करताय. अर्थात त्या कमेंट्समध्ये जसं दिले सरकारने काम केलं पाहिजे ते काम तुम्ही करताय. तुमचं काय काय काम आहे, कशा पद्धतीने काम चालतंय हे आपण जाणून घेऊयात. परंतु एक BA सिव्हिल झालेला तरुण एकतर चांगली नोकरी करू शकला असता, परंतु तुम्ही या क्षेत्रात आला. थोडीशी पार्श्वभूमी, कारण तुमची संस्था देखील आहे, फाउंडेशन आहे, त्याच्यामार्फत तुम्ही काम करताय. कुठल्याही गोष्टीला एक पार्श्वभूमी असते. तुमची काय पार्श्वभूमी होती? सर मी 2018 मध्ये मी माझा युसुफ फाउंडेशन हे चालू केला होता.
युसूफ फाउंडेशन युसूफ हे माझ्या वडिलांचं नाव आहे आणि माझा युसूफचा मिनिंग आहे होप्स. ओके. होप्स फॉर द नीडी. तर माझं वडिलांचं स्वप्न होतं एज्युकेशन. मी एज्युकेशन पूर्ण करू इंजिनिअरिंगच्या. माझ्या इंजिनिअरिंगच्या पहिला दिवस होता, माझ्या वडिलांचं निधन झाला होता. त्यानंतर ते 2011 काढले. तर नंतर मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं. नंतर मग स्वतःचा बिझनेस सुरू केली. पण बिझनेस करताना असं वाटलं की आपण आपल्यासाठी तर करतोय साहेब, लेकिन लोकांसाठी पण करायला पाहिजे. तर त्यासाठी मी बरंच काही ना काहीतरी नवीन मी प्रोजेक्ट्स माझे डोक्यामध्ये येत होते. तर मी फाउंडेशन माझं चालू केलं. त्यामध्ये पहिला उपक्रम मी हे राबवला होता. मी पुण्यात पहिला होता फ्री इलेक्ट्रिसिटी ड्राईव्ह हे केलं होतं सर. येरवडा भागात मी जे विधवा आहेत, जे ज्यांना मुलं नाहीत, ज्यांना म्हणजे एकटे राहतात 10 बाय 10चे घरं, त्यांना मी हे सोलर पॅनल्स बसवून दिलं होतं. बरं. पण सोलर पॅनल बसून दे, ही कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला? सोलार पॅनल सर असे कोविड नंतर असे बरेच घरं होते ज्यांना, जे लोक आपल्या स्मार्ट सिटी, पुणे स्मार्ट सिटी आहे, पण लोक अंधारात राहत होते. सर मी अनालिसिस केलं की काय आपले इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट लावू शकतो का आपण, जे बेसिक आहे तेच लावू शकतो का आपण, जे आता रेग्युलरली आहे म्हणजे कन्सेप्ट आहे पण आपण अप्लाय करू शकतो का. तर त्या माध्यमातून मला सुचवलं की मी सोलार पॅनल्स असं हे कन्सेप्ट आणून जर आपण जे गरजू लोकांना जर मदत केली तर त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नवीन आपण काही ना काहीतरी एक नवीन म्हणजे काय उजेड आणू शकतो. बरोबर. तर मग आता हे सिलेक्शन कसं करता तुम्ही? जे विधवा आहे, ज्यांना मुलं नाहीत सर, ज्यांचं कोण नाही, जे 10 बाय 10चे बेसिक नेसेसिटी, त्यासाठी आपण ते प्रोव्हिजन केले होते. बरं. मग आता गव्हर्नमेंट पण ह्या योजना राबवते. हो. तुम्ही आधी होते की गव्हर्नमेंट आधी होते? असं आपण सांगू नाही शकत, पण मी हे पुण्यामध्ये पहिला मी चालू केलं होतं सर, की सोलर पॅनल्स कुठं आपण लोकांना पुरू शकतो का सर, त्यासाठी. आणि मी माझ्या स्वखर्चाने हे केलं, मी फंड जनरेट नाही केलं सर. ओके. हे स्वखर्चातून सगळं चाललंय? हो सर. क्या बात आहे. असे खूप कमी लोक आहेत की जे स्वखर्चातून या सगळ्या गोष्टी करतात. राईट. पण आता हे जे सोलर तुम्ही प्रोव्हाइड करता किंवा ते बसवता, लोकांच्या काय भावना असतात? सर लोकांची भावना ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की आपण कुठंतरी हे अप्लाय करतोय, पण ह्याचं एंड रिझल्ट काय येईल माहित नाही. पण जेव्हा मी खरंच ज्यांच्याकडे मीटर नव्हतं साहेब, त्यांच्या घरी जेव्हा मी सोलर पॅनल बसवलं, त्यांच्या डोळ्यात मी जे आनंद दिसला, त्यांच्या डोळ्यात जे अश्रू बघितले ना, त्या दिवशी असं वाटलं की आयुष्यात काहीतरी चांगला मोठं काम केलंय आपण. म्हणजे काहीतरी सोशल असं केलंय की लोकांना त्याचा बेनिफिट होईल. बरं. आणि काय बरं, म्हणजे सोलर तुम्ही बसवताय, जसं मी उल्लेख केला की तुम्हाला ग्रीन एनर्जीकडे जास्त ओढा दिसतोय, कशामुळे? सर आता जर आपण हे कन्सेप्ट बघितलं सर, तर म्हणजे आपण जे सोलर पॅनल्स आपण जे बसवतायत ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. बरोबर. एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि युजर कन्सेप्ट म्हणजे त्यांना बिल पण भरावं नाही लागत. तर आपण ते कन्सेप्ट त्यासाठी की एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण जर आजच यूज नाही केलं तर मग कधी यूज करू शकतो सर. बरोबर. राईट. आणि हेही पाहिलं मी, तुमच्या काही न्यूज पाहिल्या, काही व्हिडिओज पाहिले, तुम्ही रस्त्यावरती जे काही होल्स असतात, जे खड्डे असतात, हे पण तुम्ही बुजवताय. ऍक्च्युली सर आपल्या पुणे हे IT हब आहे. वेगवेगळ्या स्टेट्समधून पुण्यामध्ये लोक काम करायला येतात साहेब. त्यांचे आई-वडील जे IT वरून जे काम IT च्या जॉबसाठी किंवा वेगळ्या जॉबसाठी पुण्यावर येतात, त्यांच्या आई-वडिलांची काही स्वप्न असतात साहेब. जर आपल्या रस्त्यामध्ये खड्डे दिसले साहेब, असे बरेच आहे की जे लेडीज आहेत, जे लोक आहेत सर, ते खड्ड्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट होतो. तर ते टॉपिक मी ह्यासाठी घेतलं होतं की ते पॉटहोल्स आपण फिल करू, आणि मीच नाही, माझ्यासारखे बरेच लोक ते हे कन्सेप्ट यूज करा, कारण एखादा तुम्ही पॉटहोल फिल करा ना, कोणाचं तरी आयुष्य तुम्ही वाचू शकता. बरोबर.
राईट. क्या बात आहे. आतापर्यंत किती बॉटल्स तुम्ही? मी 210 बॉटल्स फिल केले. क्या बात आहे. येस. मग याच्यासाठी तुम्ही काय टीम असते तुमच्यासोबत की ह्याच्यासाठी माझी सिव्हिलची टीम असते. मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर, मी माझे जे लेबर्स आहेत त्यांना घेऊन हे कन्सेप्ट चालू केलं होतं. आणि त्यामध्ये जे आपण जे बॉटल्स फिल केलं, जे पावसावेळेस जेव्हा गरज असते तेव्हा मी एन्व्हायरमेंट फ्रेंडली मटेरियल किंवा कोल्ड ॲस्फाल्ट मिक्स असा एक मटेरियल असतो सर. ते काय आपल्याला गरम करावं नाही लागत, ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली मटेरियल, ते आपण त्यामध्ये बॉटल्स फिल केलं. ओके. हो सर. बरं, याची काय दखल कोणी घेतली महानगरपालिकेने किंवा काय? तुम्ही एवढं काम करताय, तुम्ही वेगळे तंत्रज्ञान वापरून ते सगळं पॅक करताय. सर, दखल घेण्याऐवजी जर लोकांनी हे जी दखल घेतली ना आणि बॉटल्स फिल केले, तर मला हेच सांगायचं आहे की जर तुम्ही एखादा जर खड्डा बुजवला कुठं, तर कोणाचा वेट न करता, तर तुम्ही कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतात. बरोबर. अ स्मॉल सोशल ऍक्टिव्हिटी कॅन सेव्ह समवन्स लाईफ. बरोबर. आणि एज्युकेशनमध्ये काय काम चालू आहे तुमचं सध्या? आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एज्युकेशनसाठी आपला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 21A आपल्याला हे सांगतो की राईट्स टू एज्युकेशन अँड कंपल्सरी एज्युकेशन फ्रॉम एज 6 to 14. तर ह्यासाठी सर आपण एज्युकेशनमध्ये जर लोकांना मी आता हे चालू केलंय, जे 5th to 10th स्टँडर्डमध्ये जे स्टुडंट्स आहेत, जे खरंच त्यांना गरज आहे, त्यांना एक बेसिक कम्प्युटर आम्ही त्यांना प्रोव्हाइड करून देतोय. अच्छा, फ्री ऑफ कॉस्ट. क्या बात आहे. हां, जेवढी आमची कॅपॅसिटी आहे तेवढा आपण जेवढा करू शकतो तेवढा करतोय सर. बरोबर. त्याच्यामार्फत म्हणजे काय अपेक्षा काय आहेत तुम्हाला? विद्यार्थ्यांनी काय शिकलं पाहिजे? विद्यार्थ्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी मार्फत आपल्याला त्यांना काही ना काहीतरी शिकायला पाहिजे. ते ओल्ड कन्सेप्ट घेऊन आपले जे शाळा आहेत, जे मराठी शाळा आहेत, ते ओल्ड कन्सेप्ट घेऊन जर असंच चालू राहिले तर आपले मराठी शाळांचे स्टुडंट्स 100 असले की 4 आणि 10 येतील. बरोबर. तर आपण कुठंतरी मराठी शाळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे जर प्रोग्राम आणू शकलो 5वी ते 10वी पर्यंत, तर लोकांना ते इंटरेस्ट येईल, ते स्टुडंट्सला इंटरेस्ट येईल तिकडं शाळेमध्ये जायला. बरोबर. हां, नाहीतर ते ओल्ड कन्सेप्ट असला की सर ते तसंच मुलं कमी होईल, मग ते शाळा बंद पडून जातील. तर ह्यासाठी आपल्याला नवीन कन्सेप्ट आणून काही ना काहीतरी हे टेक्नॉलॉजी अप्लाय करून जर लोक येत असेल तर ते बरोबर. टेक्नॉलॉजीकडे आपण परत येऊयात, परंतु तुम्ही हे जे सोलर असेल किंवा हे जे एज्युकेशन असेल, मला वाटतं झोपडपट्टीमध्ये जास्त काम करताय. एक्झॅक्टली. आपण पाहतो की अंमली पदार्थ असेल किंवा कोयता गँग असेल, आपल्याला काही एक स्पेसिफिक एरिया म्हणून बोलायचं नाही, परंतु या गोष्टी झोपडपट्टीमधून जास्त बाहेर येतात. राईट. याच्यावरती याचं काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? सर, गुन्हेगारी आता जे मी अनालिसिस केलं, लहान मुले जे गुन्हेगारीकडे वळतायत, तर ऍक्च्युली ते मोस्टली अंमली पदार्थामुळे त्यांना ते कन्फ्यूज स्टेटमध्ये असतात, त्यांना होश नसतात सर. ते काय करतात, त्या आता एवढं वाढलंय की ते आपल्या म्हणजे असं सांगू शकतो आपण, कुठं ना कुठं पुण्यात चौकात भेटतंय म्हणून हे चाललंय सगळं. जर हे कुठंतरी हे स्टॉप झाला तर बरेच जे लहान मुलं आहेत ते कुठं ना कुठं हे थांबू शकतात आपण, की गुन्हेगारी पासून म्हणजे जे वळतायत ते त्यांना स्टॉप करू शकतो. बरोबर. आणि सर, आपण क्लासमध्येच म्हणजे 5th to 10th मध्ये जर मराठी शाळामध्ये गुन्हेगारी काय आहे आणि हे गेल्यानंतर काय होऊ शकतो वाईट परिणाम, जर आम्ही त्यांना हे शिकवलं तर बरेच स्टुडंट्स त्यांचे पर्स्पेक्टिव्ह चेंज करू शकतात साहेब. अगदी बरोबर. हां, तर मराठी शाळामध्ये असे कन्सेप्ट आणायला पाहिजे. याच्यासाठी काय तुम्ही काय पुढाकार घेताय? माझा तर प्लॅनिंग आहे, जर कुठं जे लोकांनी भोगलेत, जे अगोदर जे काही ना काहीतरी क्राईम केलेत आणि त्यांना स्वतःला वाईट वाटतं की हे आपण चुकीचा केले, जी जेलमध्ये जाऊन आले त्यांनी वाटतं की हे चुकीचं आहे, तर त्यांनी हे कुठं ना कुठं तर येऊन शाळेमध्ये शिकावं की हे करू नका, हे रस्ते, हे जे रस्ता सिलेक्ट करतो आपण ते चुकीचं आहे. क्या बात आहे. म्हणजे जे अनुभव घेऊन आले त्यांनी जर समजवले शाळेमध्ये, तर त्याच्यापेक्षा अजून काय अनुभव पाहिजे. ही कन्सेप्ट युनिक वाटली जरा. राईट सर. कारण आज हे माझी कन्सेप्ट आहे. क्या बात आहे. कारण आज अशी परिस्थिती आहे की
जर एखादा गुन्हेगार त्याची शिक्षा भोगून आलाय, राईट सर. कारण जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत तो कॉलर टाईट करूनच असतो. राईट सर. जेव्हा त्याला शिक्षा होती त्याच वेळेस त्याला त्या गोष्टी जाणून येतात, तोच सगळ्यात चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की याचे दुष्परिणाम काय आहेत. राईट सर. राईट सर. नक्कीच. थोडंसं आपण त्याच्यासाठी मी एक म्हणजे हे जे वळतायत त्याच्यासाठी मी एक छोटीशी एक कोट आहे, लाईन आहे, मी सांगू शकतो सर. नक्की. गुनाह से पहले सोचना सीखो, जिंदगी को समझना सीखो, गलती इंसान से होती है पर इंसानियत से संभलना सीखो. क्या बात आहे. नक्कीच. शेवटी गुन्हेगार कसा तयार होतो याचाही विचार करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि तो तयार झाला तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, राईट, हेही समजलं पाहिजे. राईट. तुम्ही जी काही कन्सेप्ट आणली, म्हणजे जो गुन्हेगार आहे हा, तो चांगल्या पद्धतीने सांगू शकतो राईट याचे दुष्परिणाम काय आहेत. राईट सर. नक्कीच. याचबरोबर तुम्ही इंजिनियर आहात. राईट सर. सिव्हिल इंजिनियर आहात, तुम्ही BE सिव्हिल केलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही समाजासाठी करताय. काय सांगाल तुम्ही की आपल्याला माहिती आहे इंजिनियर भरपूर बनतायत, नोकऱ्या देखील कमी आहेत, काय सांगाल तुम्ही की यांना काही सल्ला देऊ शकाल? सर, दरवर्षी 1.5 लाख इंजिनियर्स इंजिनिअरिंग करून बाहेर पडतात. जर आपण जेव्हा आपण इंजिनिअरिंग पासआउट करतो तेव्हा जर अशी कन्सेप्ट जर केली की प्रोजेक्टमध्ये किंवा ते स्वतः, म्हणजे प्रोजेक्ट नाही, जर कॉलेज नाही तर प्रोजेक्टमध्ये किंवा स्वतः जर अशा इनिशिएटिव्ह घेतला, जसं की मी घेतलं सोलार पॅनल, ते बेसिक होता पण मी घेतलं आणि ते इम्प्लिमेंट केलं सर. असे जर इंजिनियर्सनी जर एखाद्या गरजू माणसांना किंवा एखादा ज्यांना गरज आहे त्यांना एक काहीतरी आपण नवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केलं सर, तर त्या माणसाच्या घरात तर बदल घडू शकतो आणि तुमच्या आयुष्यात पण काही ना काहीतरी नवीन चांगलं काम तुम्ही घडू शकतात. मला हेच सांगायचं आहे स्टुडंट्स, इंजिनिअरिंग स्टुडंट्सला, टेक्नॉलॉजीने आपल्याला लोकांचे हृदय जोडले पाहिजे, ना की जाती धर्मानी आपण तोडायला नाही पाहिजे. बरोबर. तर हे कन्सेप्ट वापरले तर आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नवीन आपण घडू शकतो. क्या बात आहे. जाती धर्माचा विषय तुम्ही काढला म्हणून मी एक प्रश्न विचारतो मला की ज्या वेळेस एक मुस्लिम युवक हे काम करतोय त्यावेळेस लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो तुमच्याकडे? सर, त्यांचा पाहण्याचा म्हणजे जेव्हा आपण काम करतो आणि त्याचे जे एंड रिझल्ट आहे सर, 70%, 80%, 90% आपल्याला पॉझिटिव्हच रिझल्ट येतात की खरंच तुम्ही काहीतरी नवी कन्सेप्ट घेऊन तुम्ही हे काम करतायत. आणि 10% असे आहेत ते कमेंटमध्ये किंवा कुठं ना कुठं तरी नावं ठेवतात, अरे हे तर स्वतःसाठी काही ना काहीतरी करतोय, किंवा वेगवेगळे असेच नावं, म्हणजे जे आपल्याला पटत नाही ते असे नावं घेऊन कमेंट करतात. तर त्याला आपण काय करू शकत नाही, समाजामध्ये असे लोक आहेत. बरोबर. पण असं जे म्हटलं जातं की बाबा मुस्लिम समाजातील युवक या गोष्टींसाठी समोर येत नाहीत, असंही बऱ्याच वेळा ऐकायला भेटतं. सर, मला हेच सांगायचं आहे ह्याच्यामध्ये की धर्म नंतर पहिला माणुसकी. आमच्या समाजात हेच शिकवलंय की तुमच्या भाऊ बहिणाच्या अगोदर किंवा रिलेटिव्हच्या अगोदर पहिला हक्क तुमच्या आजूबाजूवाल्यांचा आहे की बाबा तुम्ही जेवलेत का नाही, तुमचं काम कसं चालू आहे, काय हेल्प लागतीये का. आमचा धर्म हे शिकवतो आम्हाला. क्या बात आहे. थोडंसं आपण कारण तुमच्या कामाविषयी आपण जाणून घेतलं, पण तुमचे वडील तुमचे इंजिनिअरिंग सुरू झालं त्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सोडून गेले, त्यांचं निधन झालं. त्यानंतर मग आणि त्याच्या आधी म्हणजे कशा पद्धतीने तुमचं बालपण गेलं किंवा कशा पद्धतीने तुमचं शिक्षण झालं? ओके सर, मी खरंच पुअर होतो स्टडीजमध्ये. मी कधी आयुष्यात कधी जास्त स्टडी केलं नाही. खरं सांगू, मी माझे 10वी मध्ये पण मला खूप कमी मार्क्स आहे, 12th मध्ये पण असेच मार्क्स होते. नंतर कळालं की 12 नंतर की आपल्याला ऍडमिशन भेटत नाही, आता आपलं कुठंही स्थान नाही आयुष्यात. मग मी डिप्लोमा केला परत, पण मी चांगल्या मार्कांनी आणि एक चांगल्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन भेटला होता. नंतर सर माझा प्रवास चालू गेला आणि असं वाटलं आयुष्यात वडील वारल्यानंतर की माझ्या वडिलांना काहीतरी थोडे दिवस पण काहीतरी चांगलं मी त्यांना दाखवलं, म्हणजे काय चांगला न्यूज दिलं त्यांना की असं मी केलंय, म्हणजे एज्युकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट.
त्यानंतर सर मी पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये डिस्टिंक्शन आलो सर, म्हणजे बात आहे. चांगलं केलं सर. क्या बात आहे. मग नोकरी करण्याचा विचार नाही केला? नाही, म्हणजे ते अगोदरपासूनच ठरवलं होतं माझ्या मनात, की आपल्याला बिझनेस करायचं, सिव्हिल बिझनेस करायचं, सिव्हिलमध्ये जायचं, इंजिनिअरिंग करायचं. तर बिझनेस सर माझा ते हट्ट होता आणि मी ते पूर्ण केलंय सर. क्या बात आहे. आणि आता पुढचे काय प्लॅन आहे तुमचे? पुढचे प्लॅन हेच आहे, की आपल्याला आपला बिझनेस करायचा आहे, पण त्याबरोबर लोकांना पण आपल्यासोबत पुढे न्यायचं आहे साहेब. बरं. लोकांना मदत करायची, एज्युकेशन असो किंवा त्यांचा सोशल त्यांचे काय पर्सनल प्रॉब्लेम असो, कुठं ना कुठं तरी आपण त्यांच्या लोकांबरोबर असायला पाहिजे. अगदी बरोबर. आता हे जे काही सोलर पॅनल तुम्ही बसवता, राईट. याच्यामध्ये तुम्ही जसं तुम्ही म्हणले, की शेवटी कसं असतं, आपण पाहतो की प्रत्येकाला आपापल्या धर्माचा, आपल्या जातीचा आदर असतो आणि तो असलाही पाहिजेत. अर्थात दुसऱ्याच्या जातीचा किंवा धर्माचा द्वेष करण्यात काही अर्थ नसतो. आपला अभिमान असला पाहिजे, हे 100% तेवढंच खरं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आता ही कामं करता, तुम्ही प्रत्येक घरामध्ये सोलर बसवताय, मग घरांचं सिलेक्शन कसं होतं? घरांचं सिलेक्शन सर, जात धर्म हे आम्ही बघत नाही आणि ह्याच्या मागं पण आम्ही बसवलेत सर, कधी जात धर्म बघितला नाही. ज्यांना खरंच गरज आहे, ज्या गरजू लोकांनाच आम्ही दिलंय साहेब. असे पण मला लोक भेटले, जे आजी आहेत, त्यांचं वय मला वाटतं 75 होतं सर. ते लिटरली त्यांचं पूर्ण दिवस दर्ग्यावरती ते घालून ते कलेक्शन काही ना काहीतरी अमाऊंट करून ते महिन्याचे ₹200 भरत होते. तर तेव्हा मला असं वाटलं, की त्यांच्या घरी आपण सोलार पॅनल का बसवू नये? तर त्यांच्या घरी आम्ही इन्स्टॉल केलं सोलार पॅनल आणि खरंच ते बघून त्या आजीबाईंना त्यांच्याकडे घरी कोणच नाही सर. त्यांच्या घरी मला वाटतं एक कटोऱ्यामध्ये 2 कांदे असेल आणि ते एकटे, शेगडी पण नाही घरात. तर जर त्यांच्या घरी मी हे सोलार पॅनल बसवलं ना, ते आजीबाईंनी मला संध्याकाळपर्यंत सोडलं, की तुम्ही काय काय चांगलं काम केलंय म्हणून. अजून ज्या लोकांच्या घरी तुम्ही सोलर पॅनल, काय भावना असतात त्यांच्या? त्यांची भावना त्या बघा सर, जेव्हा मी हे प्रोजेक्ट अप्लाय केलं, सर पूर्ण भारतातून जे कमेंट्स आले ना, ते खरंच मला एक वेगळा अनुभव दिला. अजून कुठेतरी काहीतरी करू शकतो का आपण? पण माझी जेवढी कॅपॅसिटी आहे, त्याच्या पुढं मी पर्सनल खर्चानी करतोय. त्याच्या पुढं मी जाऊ शकत नाही. पण ह्याच्या पुढे पण प्रयत्न करणार, की आपण जिथं पण पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास येरवडा भागात जर आपण जर खरंच त्यांना गरज आहे लाईटीची, ते आपण सोलार पॅनल्स बसवणार. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही कमेंट्स पाहता किंवा लोक तुम्हाला कामं केल्याच्या नंतर चांगलं काही बोलत असतील, आनंद होतो? आनंद म्हणजे सर, अश्रू अनावर झाले होते. एकदा एक माणसं म्हणजे तेच, की मी जेव्हा कमेंट वाचलं, तर एका माणसाने मला सांगितलं, की खरंच सर, संविधान समजलं असेल तर तुला समजलं. क्या बात है. जय जय Great. भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराया. त्यानंतर सर मी काय सांगू, म्हणजे माझ्या जीवनात जे ते भेटलं, जे मी वाचलो ना, त्यानंतर असं वाटलं, की ह्याच्यापेक्षा काहीच नाही. ते आनंद मला एवढा झाला, की मी माझ्या डिग्रीच्या नंतर जे पास झालो ना, पास आउट झालो, ते पण आनंद जास्त नाही भेटला, हे आनंद जास्त भेटला. या सगळ्या गोष्टीतून समाधान मिळतं? हो सर. आपल्याला आयुष्य एकदाच भेटतो सर. या आयुष्यामध्ये आपल्यासाठीच नाही, पण लोकांसाठी पण जगायला पाहिजे. क्या बात. माणुसकी हे आपला पहिला धर्म आहे साहेब. ग्रेट. हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि आपण ज्यावेळेस पाहतो, की आपण धर्मावरती पण बोललो, एक मुस्लिम युवक ही सगळी कामं करतोय. आमच्याकडे वास्तव कट्ट्यावरती पॉडकास्टसाठी फैज खान सर आले होते. त्यांनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं. वाक्य म्हणण्यापेक्षा त्यांनी गोष्ट सांगितली, की प्रत्येक हिंदू मुस्लिम व्यक्तींमध्ये जो काही आत्ता वाद चालू आहे, आपण जे हिंदू मुस्लिम पर्सनली घेतो, याच्यामध्ये प्रत्येक हिंदू व्यक्तीचा एक मुस्लिम एक कुणीतरी मित्र असतो, की त्याला तो मित्र सोडता बाकी सगळे मुस्लिम वाईट वाटतं. एक मुस्लिम त्याला तो चांगला वाटतो. वो जावेद है ना, वो छोड़ के सब बुरे, असं म्हटलं जातं. पण भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे आणि त्या 150 कोटीमध्ये जवळपास 120 कोटी बाकीच्या धर्माचे लोक असतील. प्रत्येकाचा जर एक मुस्लिम मित्र चांगला म्हणलं तर बाकीचे मुस्लिम. पण याच्यामध्येही पण त्याला दुसरी बाजू आहे. परंतु ज्यावेळेस आपण हिंदू मुस्लिम पाहतो,
हे फक्त वरच्या लेवलला असतं. कारण आज मी हिंदू आहे, तुम्ही मुस्लिम आहे, आपण एकमेकांसमोर बसलोय. आज जर तुम्ही महाराष्ट्र सोडून जर बाहेर गेले आणि फक्त मराठी माणूस जर बोललेला तुम्हाला दिसला, तर मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, कोणी असो, की त्याला वाटतं अरे आपला महाराष्ट्रीयन आहे. तुम्ही आज जर भारत सोडून जर बाहेरच्या देशात गेलात, तर बाहेरच्या देशात गेल्याच्या नंतर समजा तुम्ही अमेरिकेमध्ये जर भेटले, तुम्ही मी भेटलो, तर आपण कुठल्या आपलं धर्म जात पाहणार नाहीत, आपण पाहणार आहेत भारतीय. मग भारतीय आणि माणुसकी याच्या पुढं धर्म नसला पाहिजे. बरोबर. हेही म्हणजे दोन्ही धर्मांनी किंवा सगळ्याच धर्मांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आज आपण हिंदू मुस्लिम करतोय, पण आज आपण समोरासमोर बसून समाजाला काहीतरी मेसेज देतोय, हेही समाजाने पाहिलं पाहिजे. निश्चित तुम्ही खूप चांगलं काम करताय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावरचे खड्डे बुजवताय, म्हणजे एक खड्डा बुजवला तर कदाचित त्याच्यातून एक जीव वाचू शकतो, त्यावेळेस लोक ॲप्रिशिएट करतात. हो, नक्कीच सर. सर ॲक्च्युली आत्ता 2-3 दिवसाच्या अगोदरचा इन्सिडन्स आहे हिंजेवाडीमध्ये सर. एक IT इंजिनियरची ॲक्सिडेंट होऊन त्यांचा निधन झालं आहे सर. लेडीजच आहे. ते हे खड्डेमुळेच झालं आहे साहेब. जर तेच खड्डे कोणीतरी बुजवलं असतं साहेब कुठं ना कुठं, तर ते वाचले असते. मला हेच बोलण्याचं अर्थ आहे की आपल्याला खड्डेच नाही, पण आयुष्यात कुठं पण कोणत्याही फॉर्ममध्ये जर तुम्ही एखाद्याला मदतशीर उभा राहिला, तर खरंच ते एक त्यांच्या आयुष्यात आणि तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी चांगला बदल घडू शकतो साहेब. बरोबर. राईट. ज्यावेळेस तुम्ही सोलर बसवताय, एखाद्या झोपडपट्टीमधल्या एखाद्या घरात तुम्ही सोलर बसवताय, तर बाकीच्या लोकांच्या अपेक्षा असतात की आमच्याही घरामध्ये आलं पाहिजे. एक्झॅक्टली सर. पण आपण आपली कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त वर आपण जाऊ शकत नाही. जिथं आपल्याला माहिती आहे का आपण 20-25 घरं करू शकतो, ते केलंय. पण लोकांना मला हे मेसेज द्यायचं आहे की जर तुमच्या घराच्या आसपास पण जर कोणी असे गरजू लोक आहेत, 10 बाय 10चे घरं, खरंच त्यांना गरज आहे, तर पैशाला बघू नका. कुठं ना कुठंतरी तुम्ही त्यांना मदत करा. तुम्हाला आयुष्यात कुठं ना कुठं तरी रिवॉर्ड्स भेटेल. नक्कीच. म्हणजे आज ज्या पद्धतीने तुमची दखल घेतली जाते, परंतु फक्त दखल घेऊन उपयोग नाही. तुम्ही जे काम करताय ते मोठ्या लेवलला जाण्यासाठी एक्झॅक्टली सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे किंवा प्रत्येकाने ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण आज तुमच्याकडे जर ओंजळ भरून असेल आणि ते ओंजळीतून जर बाहेर पडत असेल, तर त्या ओंजळीतून बाहेर पडते ते तरी कमीत कमी समाजाच्या उपयोगी आलं पाहिजे. बरोबर. काय संदेश द्याल तुम्ही समाजासाठी? आपण जे कमवतो आयुष्यात सर, सगळं हिथंच सोडून जायचं आहे. आपल्याबरोबर फक्त चांगले कर्म जाणार आहे, बाकी काय नाही. सगळं हिथंच सोडून जायचं आहे. एका चांगल्या मोठ्या व्यक्तीने मला हे सांगितलं. एकदा बसलो होतो सर मी. त्यांनी सांगितलं की जर तुमचे चांगले कर्म तुम्हाला कोणाचे चांगलं कर्म तुम्हाला बघायचे असेल ना, तर त्यांच्या निधनाच्या नंतर जे लोक जमवलेत ना, ते तुम्हाला समजेल की किती चांगले कर्म गेलेत. क्या बात आहे. नक्कीच. याच्यावरून हे कळतं की तुमची कर्म कशी आहेत. कारण ज्यावेळेस आजही ग्रामीण भागामध्ये त्याच्या अंत्यविधीसाठी पूर्ण माळ पांढरा झाला होता, असं एक म्हटलं जातं. म्हणजे माळ पांढरा झाला होता म्हणजे एवढी लोक आली होती, त्याच्यातून त्याची कर्म दिसतात. आणि खरंच हा एक खूप चांगला मेसेज तुम्ही राईट सर. नक्कीच. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही काय या तरुणांना काय संदेश द्याल? काय केलं पाहिजे? मला हेच सांगायचं आहे की जेव्हा पण आपण कोणताही काम करतोय, तर ते लोकांना फायदेशीर व्हावं. फक्त स्वतःसाठीच नाही, ते लोकांना फायदेशीर व्हावं, तर त्या पद्धतीने काम करा. जर तुम्ही 100 रुपये कमवतात, किमान 10 ते 15 रुपये त्यांच्यासाठी तुम्ही खर्च करा. जे आनंद तुम्हाला भेटेल ते आयुष्यात कुठं पण नाही भेटणार. अगदी बरोबर. खरं तर तुम्ही जे काम करताय, एकतर वडील तुमचं एज्युकेशन सुरू व्हायच्या आधीच, म्हणजे हायर एज्युकेशन सुरू व्हायच्या आधी तुम्हाला सोडून गेले, त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण पूर्ण केलं, स्वतःच्या पायावर उभं राहिलात, नोकरी न करता तुम्ही व्यवसायात उतरलात. आणि तुम्ही जे सुरुवातीला एक सांगितलं होतं की तुमची अशी शिकवण आहे की आपल्या घराच्या आधी शेजारच्या घरात काय गरज आहे हे पाहिलं गेलं पाहिजे, आणि तीच तुम्ही ओळखली. हा बोला, काहीतरी तुम्हाला बोलायचं. साहेब, आमच्या धर्मातच ते शिकवलंय. आमच्या धर्मात बाकी काही नाही. लोकांना कुठं तुम्ही मदत करू शकतात, आणि पहिला हक्क तुमच्या आजूबाजूलाच आहे. मोर दॅन रिलेटिव्स, मोर दॅन ब्रदर अँड सिस्टर्स. पहिला हक्क ते जेवले का नाही ते पहिला बघा, नंतर सगळं. क्या बात आहे. हे आमच्या धर्मात शिकवलं साहेब. येस. आणि कदाचित त्याचाच परिपाक म्हणून आज तुम्ही
लोकांच्या घरामध्ये उजेड आणताय, ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवताय, रस्त्यावरचे खड्डे बुजवताय. जे सरकारचं काम आहे ते तुम्ही करताय. राईट सर. जे सरकारला कळायला पाहिजे ते तुम्हाला आधी कळलंय. राईट सर. नक्की सर. खरं तर तुमच्यासारखे युवक या देशासाठी मिळणं खूप गरजेचं आहे. तुमच्यापासून सुरुवात झाली. आज कदाचित वास्तव कट्ट्यावरून अनेक युवकांपर्यंत ही तुमची स्टोरी जाईल, तुमचं काम जाईल आणि त्याच्यातून आणखीन युवक प्रेरित होऊ शकतात. खरं हाच उद्देश होता याचा. कारण काम कोणतंही असो, भले कोणी देशासाठी काम करत असेल, कोणी जगासाठी काम करत असेल, पण तुम्ही झोपडपट्टीसाठी काम करताय आणि ती लोक तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. राईट सर. कारण ज्याच्याकडे आहे त्याला द्यायला कोणी पण जातं, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा नसते, म्हणजे शाश्वती नसते, म्हणून लोक त्यांच्यापर्यंत जात नाही. तुम्ही जाताय. नक्कीच तुम्हाला तुमचं हे काम खरंच एक छोटं काम नाही आहे, हे खूप मोठं काम आहे आणि याच्यासाठी तुम्हाला बाकी काही मिळो ना मिळो आशीर्वाद निश्चित मिळतील. तुम्ही जे काम करताय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि भविष्यातील तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, गप्पा मारल्या, मनसोक्त गप्पा मारल्या आणि तुमचं काम सांगितलं, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू. जाताना मी फक्त हे सांगू शकतो की एक हिंदीमध्ये लाईन्स आहे की सडकों से दिल तक रास्ते बनाते हैं हम, यूसुफ फाउंडेशन के साथ जिंदगियां बनाते हैं हम. क्या बात आहे. नक्कीच खरंच जाता जाता खूप मोठा मोलाचा संदेश तुम्ही देऊन गेलात आणि हा संदेश निश्चित लोकांच्या जिंदगीमध्ये खूप मोठा बदल घडून आणेल. पुनश्च एकदा आपलं खूप खूप आभार. थँक्यू.